महिलांसाठी असलेली माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता माझी लाडकी बहीण योजनेला आपल्याला KYC करणे हे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे ही KYC कशा पद्धतीने करायची व तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गांना 1500 रुपये प्रति महिना हा देण्यात येतो. या योजनेमध्ये तब्बल 2 कोटी प्लस अर्जांची संख्या आली होती व ते अप्रूव्हसुद्धा झाले होते. यामध्ये बरेच अकाउंट्स किंवा जी माहिती भरण्यात आली होती ती चुकीची किंवा खोटी देण्यात आली होती आणि त्यामुळेच सरकारला खूप तोटासुद्धा होतो आहे. यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने यामध्ये तुम्हाला KYC करणं हे बंधनकारक सांगितलेलं आहे. तर माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की तुम्हाला 2 महिन्याच्या आत ही KYC पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ही KYC करणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचा हप्ता हा कोणत्याही क्षणी थांबवला जाणार आहे. तर बघा, यामध्ये आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला प्रथम ती महाराष्ट्राची जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे माझी लाडकी बहीण योजनेची, लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला समोरच एक टास्क दिसेल, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थीची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर KYC करण्यासाठीचे जे पेज आहे ते ओपन होईल. त्यामध्ये बघा पुढे काय लिहिलेलं राहील, KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लाभार्थ्याचा आधार क्रमांक जो 12 आकडी तुमचा आधार क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे व खाली दिलेला कॅप्चा कोड हा प्रत्येकाला वेगवेगळा येईल, तो सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर बघा खाली तुम्हाला एक तुमचं छोटंसं संमतीपत्रक देण्यात आलेलं आहे. मी वरीलप्रमाणे घोषित सत्यप्रती करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करणे व आधार आधारित प्रमाणीकरणानुसार माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी काही हरकत नसेल किंवा मी देखील सहमत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. आणि त्यामध्ये तुम्हाला खाली म्हणायचं आहे मी सहमत आहे, याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला OTP हा सेंड करायचा आहे. तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल असेल किंवा तुम्ही फॉर्म भरताना जो काही नंबर टाकला असेल त्यावर तुम्हाला OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर पुढील तुमची जी बेसिक माहिती ती परत भरायची आहे व कागदपत्रसुद्धा तुम्हाला परत अपलोड करावं लागणार आहे. ते अपलोड झाल्यानंतर तुमची KYC ही रिव्ह्यूला जाईल व त्यानंतर ते परत KYC अप्रूव्हल झाली किंवा डिनाय झाली तसासुद्धा तुम्हाला मेसेज येईल. तर तुम्हाला KYC करताना किंवा ऑनलाईन अर्जासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण जर येत असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.